जय जय रामकृष्ण हरी. अभंग 231. अवघेची गोड झाले, मागी लये भरी आले. या ओळीत संत तुकाराम महाराज अंतःकरणातील एक विलक्षण बदल व्यक्त करतात. अवघेची गोड झाले म्हणजे आता जीवनात जे काही आहे, जे घडत आहे, ते सर्व गोड वाटू लागलं आहे. दुःख, अपमान, संकट, गरिबी, अपयश या गोष्टीच्या पूर्वी कडू वाटत होत्या, त्या आता मनाला त्रास देत नाहीत, कारण अंतःकरणात एक स्थैर्य आलेलं आहे. मागीलही भरी आले याचा अर्थ असा की जे काही आधी अपूर्ण होतं, जे कमी वाटत होतं, जे रिकामं वाटत होतं, ते भरून आलं आहे. माणसाचं जीवन बाहेरून कितीही भरलेलं दिसलं तरी आतून ते अनेकदा रिकामं असतं. पैसा असतो पण समाधान नसतं, नाती असतात पण आपुलकी नसते, देवपूजा असते पण श्रद्धा नसते. तुकाराम महाराज सांगतात की जेव्हा अंतःकरणात देवाचा स्पर्श होतो तेव्हा ही रिकामेपणाची भावना नाहीशी होते. ही ओळ आपल्याला सांगते की खऱ्या आनंदाचा स्रोत बाहेर नसून आत आहे. बाह्य परिस्थिती बदलली नाही तरी अंतःकरण बदललं की अनुभव बदलतो. देव सहवासामुळे, भक्तीमुळे, नामस्मरणामुळे माणसाचं पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे जे आधी त्रासदायक वाटायचं तेच आता स्वीकारायला शिकवणारं वाटतं. ध्रुवपंक्ती. साह्य झाला पांडुरंग, दिला अभ्यंतरी संग. या ध्रुवपंक्तीत अभंगाचा आत्मा दडलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगाने मला सहाय्य केलं. हे सहाय्य बाहेरचं नाही तर आतलं आहे. देवाने परिस्थिती बदलली नाही पण मन बदललं. दिला अभ्यंतरी संघ म्हणजे देवाने आतून साथ दिली. देवाचा संग म्हणजे काय? तो केवळ दर्शन नाही, चमत्कार नाही किंवा इच्छा पूर्ण होणं नाही. देवाचा खरा संग म्हणजे मनाला धैर्य मिळणं, बुद्धीला स्पष्टता मिळणं आणि हृदयाला शांती मिळणं. जेव्हा माणूस एकटा असल्यासारखा वाटतो तेव्हा हा अंतर्गत संग त्याला सावरतो. पांडुरंगाचा संग मिळाला की माणूस स्वतःशी जोडला जातो. बाह्य आधार तुटले तरी आतून तो कोसळत नाही. तुकाराम महाराजांच्या जीवनात उपेक्षा, अपमान, दारिद्र्य, टीका या सगळ्या गोष्टी होत्या, पण देवाच्या संगामुळे ते टिकून राहिले. ही ओळ आपल्याला शिकवते की देवाकडे मागणं म्हणजे बाह्य गोष्टींची यादी देणं नाही, तर अंतःकरणात त्याची उपस्थिती अनुभवणं आहे. ओळ 2. थडिये पावता तो वाव, मागे वाहवता ठाव. ही ओळ अत्यंत सूक्ष्म आणि तत्वज्ञानपूर्ण आहे. थडिये पावता तो वाव म्हणजे जीवनात अडचणी आल्या, अडथळे आले, मार्ग खडतर झाला तरी देवाची जागा तिथेच आहे. मागे वाहवता ठाव म्हणजे मागे ओढणाऱ्या प्रवाहातही स्थैर्य आहे. जीवन नदीसारखं आहे, कधी प्रवाह वेगवान, कधी उलटा, कधी खोल. सामान्य माणूस अशा वेळी घाबरतो, अस्थिर होतो, पण देवाचा संग मिळाल्यावर माणसाला ठाव मिळतो, एक मानसिक स्थैर्य. बाहेर कितीही गोंधळ असला तरी आत शांतता असते. ही ओळ सांगते की भक्ती म्हणजे संकट टाळणं नव्हे तर संकटात स्थिर राहणं शिकणं. ओळ 3. तुका म्हणे गेले, स्वप्नींचे जागे झाले. शेवटच्या ओळीत तुकाराम महाराज अत्यंत सुंदर अनुभव सांगतात. स्वप्नींचे जागे झाले म्हणजे आतापर्यंतचं जीवन जणू स्वप्नासारखं होतं. भ्रम, अहंकार, मोह, अपेक्षा या सगळ्यात माणूस झोपलेलाच असतो. देवाच्या संगाने ही झोप संपते. माणूस जागा होतो, स्वतःला, सत्याला आणि जीवनाच्या अर्थाला. हा जागेपणा म्हणजे आत्मज्ञान. जेव्हा देव अंतःकरणात स्थिर होतो तेव्हा जीवनाचं खरं स्वरूप कळतं. सुंदर शिकवण बघूया. हा अभंग आपल्याला अत्यंत खोल आणि व्यवहार्य शिकवण देतो. पहिली शिकवण, जीवन गोड होण्यासाठी परिस्थिती बदलावी लागत नाही, दृष्टी बदलावी लागते. देव संगामुळे मन परिपक्व होतं, स्वीकारशील होतं आणि त्यामुळे प्रत्येक अनुभवातून शिकता येतं. दुसरी शिकवण, देवाचं खऱ्या अर्थाने सहाय्य म्हणजे अंतःकरणात मिळणारी शक्ती. बाहेरचा आधार कधीही तुटू शकतो पण आतला आधार टिकाऊ असतो. तिसरी शिकवण, संकट ही भक्तीची शत्रू नाहीत तर परीक्षा आहेत. देवाचा संग मिळाला की संकटातही स्थैर्य मिळतं. चौथी शिकवण, संसारात माणूस अनेकदा अज्ञानाच्या झोपेत असतो. भक्ती, नामस्मरण आणि संत वचनांमुळे ही झोप संपते आणि जीवनाचं खरं भान येतं. सारांश असा की देवाचा संग मिळाला की जीवन गोड होतं, मन स्थिर होतं आणि आत्मा जागा होतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.